तसे आईवडील सर्व साधू संतांच्या चरणी आणि माझ्या बसलेल्या तुमच्या समोर मी आज जी काही मला माहिती बोलण्याचा योग्य त्याप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आणि भारूडाला सुरुवात करत आहे। त्याच आधी आमचे लाला हरिभक्त करायचे आज यांच्यामुळे मला पुन्हा रात्रीचा कार्यक्रमाला संधी दिली आणि आज मी संधी दिली, पण आज पूर्ण भारूडाला संधी दिली त्यामुळे मी तुमचे आभारी आहे। त्याचबरोबर आमच्या पुण्याच्या शीतलताई त्यांना आज कार्यक्रम होता, पण तरी त्याला एक फोन केला की ताई तुम्ही आजचे दिवस थांबा, उद्याच्याला पण आपल्या घरी झाला त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा। त्या पुण्यासाठी निघालेल्या असतील आणि प्रथम तर श्री गणेशाला वंदन करो, जगद्गुरु तुकोबारायाला वंदन करो, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करो। मी आज आपल्यापुढे भारूडाला नंतर सुरुवात करत आहे, त्याआधी श्री गणेशाला वंदन करतो आणि भारूडाला सुरुवात करतो।
त्याचप्रमाणे आपले जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानेश्वर एकनाथ महाराज तुकोबाराय भारूड भारूड आपण म्हणतो भारूड भारूड म्हणलं तर भारूड नाहीतर जीवाला लागणारं फिरूड माऊली ऐकून घ्या आज या वारीमध्ये या क्षेत्रामध्ये या नामस्मरणाकडे कुणीही लोक जात नसतात त्यावेळेस तमाशा ऑर्केस्ट्रा अशा अनेक प्रकारचे लावणी अशा ठिकाणी लोक जात होते म्हणून आणि एकनाथ महाराज यांनी ही भारूड सोंगी रुपी आणि ढोंगी रुपी म्हणून या नामस्मरणाकडे लोक वळावं म्हणून ही भारूड एकनाथी भारूड याला म्हणतात। श्री गणेशाला वंदन झालं यानंतर आपल्या पुढे आल्या 5 रंगाच्या 5 गवळणी आपल्या पुढे सादर करतात आल्या बाई 5 अगं 5 गवळणी ते पांढऱ्या साडीवर पुढची पिवळीची पुढची तिला वाटतं बया रात्री जर महाराज गायन करत होते आता तर साडी बसून आली पाडून तुझी माझ्याकडे टकटक लावली आले बाई 5 गवळणी 5 माऊली मला सांगा पहिली कसली गोळ राहते कसली साडी पांढरी आता पिवळी दुसरीकडे वळण बाळी बोळी रंग हळदी
त्याप्रमाणे कोल्हापूरची महालक्ष्मी आपल्या दारात कशी आली ज्या वेळेस ऐका मावल्या होय बोलूया कालवा बोलू ज्या वेळेस जगदंबेने आपल्या रेणुका मातेला सांगितलं होतं माते माझा स्नान झालेले आहे मला देव पूजेची वेळ आहे तोपर्यंत मला तू कच्च्या गावाळूची घागर बनवायची आणि मला पाणी घेऊन यायचं एवढंच जगदंबेने रेणुका मातेला सांगितलं होतं ऐका त्याचप्रमाणे आपली आईचा जोगवा कसा आईचा जोगवा रुक्मिणी माता आणि आपले विठीपुरी असणारा विठुराया या दोघांच्या वारीमध्ये भांडण लागलं होतं ऐका मावल्या हो ज्या पांडुरंग म्हणला माते रेणुका रुक्मिणी आई माझं वक्तव्य वारीमध्ये किती काळकरी माळकरी कीर्तनकार भजन करणारी किती येते तुझं कोण आहे त्यावेळेस माझ्या रुक्मिणीला राग आला विठुराया प्रभू तुम्ही तसं म्हणता माझा माळकरी काळकरी भजनकरी कीर्तनकार भारुडकार सर्वजण सांगतात त्याचप्रमाणे मी सुद्धा प्रत्येकीच्या घरामध्ये माळा टाकल्याशिवाय राहणार नाही का मावल्या हो कुठली माळा आहे सांगा तुम्ही सांगा कुठली माळा आहे आपल्या माता बहिणीच्या प्रत्येक घरी या रेणुका आपल्या रुक्मिणी प्रत्येकीच्या गळ्यात एक एक माळ टाकली बघा तीच तुळजापूरची आई जगदंबा भवानी बघा माते हो आज आईचा जोगवा कसा झाला आणि आईचा नवरत्न कसं झालं ते आपल्याला मी तुमच्या पुढे मी थोड्याच सांगत असेल तशी मला विठुराया माऊली बुद्धी देईल त्याप्रमाणे मी काय माझ्या अंश सांगत नाही तशी मला माऊली बुद्धी देईल त्याप्रमाणे मी या नारद मुनीच्या आसनावर आहे जशी मला माऊली बुद्धी देईल त्याप्रमाणे मी या जोगव्याचा आणि तुळजापूर भवानीचा गोंधळ आणि जोगवा आणि नवरत्न हे कसं झालं पूर्ण चित्त देऊन ऐका ज्या वेळेस विठुराया म्हणला बघ माझं किती काळकरी माळकरी बसले हात भारुड करणारे कितीतरी लोक आहेत त्यावेळेस रुक्मिणी म्हणली प्रभू तुमचं जसं माळकरी येते तसं मी प्रत्येकच्या घरी एक एक माळ टाकणार म्हणून कोणाच्या घरी अंबाबाई आली कोणाच्या घरी रेणुका माता आली प्रत्येकीच्या घरी एक एक कवडीची माळ आहे कवडीची माळ गळ्यात सापडण्यास सुद्धा भाग्य लागतं तीच कोण आहे माझी रुक्मिणी माता आहे तीच तुळजापूरची अंबाबाई आहे कोल्हापूरची महालक्ष्मी कोल्हापूरची अंबाबाई माणूस काय म्हणतो तुळजापूरची अंबाबाई ती चुकीच आहे कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची भवानी माता आणि माहूरगडची रेणुका माता देवीची 3.5 पीठ आहे अर्ध पीठ कुठलाही सांगा आहे का कोणाला त्यांच्यासाठी टाळे वाजवा यांना म्हणायचं पूर्ण चित्त दिलं वणीची सप्तशृंगी माता ज्या वेळेस जगदंबेने सांगितलं माझे मला आता सध्या माझी आंघोळ झालेली आहे मला देवपूजा करण्याची वेळ आली आहे त्याप्रमाणे मला कच्च्या वाळूची घागर बनवायची
सर्पाची चिंबल बनवायची आणि मला आत्ताच्या आता देवपूजेसाठी शांत चित्ताने ऐका. मी जातीचा गोंधळे सत्य तुम्हाला सांगतो. ही कोणी सांगाव मी माझा धंदा सोडून देणार नाही, गोंधळच करणार नाही. मी कुठच्या गोंधळीने सांगाव ही कथानक आहे, सत्य कथानक आहे. त्यावेळेस सांगितलं नको माझे मला आता देवपूजा करायची, कच्च्या वाळूची घागर बनवायची, त्यात पाणी आणायचं, सर्पाची चुंबळ करायची आणि मला घेऊन यायची. त्यावेळेस रुक्मिणी माता गेली, गंगेमध्ये गेली. त्या गंगेत मध्ये जाऊन वाळू बनवण्याचा प्रयत्न केला. वाळूची घागर बनवली, त्यात पाणी घेतलं. त्यावेळेस दोन साप पाण्यामध्ये, दोन मासे होते. मासे, त्या दोन माशाचं मिलन चाललं होतं. त्या ठिकाणी मातेने घागर उचलली आणि जबदाकडे सांगितलं तर सर्पाचा चुंबळ बनवायची. तिला सर्प कुठं बनवला नाही. असाच वाटेने एक भला मोठा भुजंग त्या ठिकाणी निघाला. त्याची चुंबळ बनवली, डोक्यावरती घेतली, तीच तुक मामावर चिरली. लोकमाता देण्यात द्या. त्यावेळेस मग ती घागर घेतली डोक्यावर. तेवढ्यामध्ये तिचं लक्ष त्या दोन माशाकडे गेलं. ज्यावेळेस त्या माशाकडे लक्ष गेलं त्या ठिकाणी तिचं सत्व हरण गेलं. पूर्ण सत्व हरण पूर्ण नष्ट झालं. तिने 2 वेळा झालं, 3 वेळा, 3 वेळा. तिसऱ्या वेळेस तिने घागर बनवली, त्यात पाणी घेतलं आणि आपल्या जगदाकडे पतिदेवापाशी घेऊन आली. बघा त्यावेळेस सांगितलं माते तुला एवढा वेळ का लागला? तुझ्या मनात काही काळं कपट आलं म्हणून तुला या ठिकाणी वेळ लागला. मी किती वेळ तुझी वाट बघत आहे. त्यावेळेस परशुरामाचे 3 भाऊ, परशुराम आणि त्याचे 2 भाऊ, त्यांना सांगितलं की आता रेणुकीचं वनात न्यायची तिला आणि तिथं शिर खेळ करायचं आणि मग मला तिचं शिर दाखवायला. मला सांगा कुठला जरी मुलगा असला आपल्या आईच्या शिरवर बोलतो. मला सांगा आज जन्म दिलेली आई आहे, तिनं आपल्या आईचं शिर पण उडवलं. ज्या वेळेस पहिला मुलगा सांगितला, दुसरा मुलगा सांगितला, दोन्ही मुलं म्हणली मी माझ्या आईचं शिर उडवणार नाही. त्यावेळेस कमंडूर पाणी घेतलं, मंत्राच्या साहित्याने जागेवर टाकलं, जागेवर दर्शन करून शेवट राहिला कोण? परशुराम. तो श्रीकृष्णाचा अवतार 8वा. कसं केलं तरी 8वा. श्रीकृष्ण आणि परशुराम 8वा. मग त्यावेळेस परशुरामाला सांगितलं आताच्या जायचं आणि तुझ्या आईचं शिर घालायचं आणि मला दाखवायला यायचं. म्हणजे ठीक आहे, त्याआधी मला वचन द्या. ज्यावेळेस वचन मागितलं कुणी तर या परशुरामाने मला पिताजी मी आईचे शिर वरून आणतो तुम्हाला दाखवायचं, त्याआधी मला एक वचन द्या. ठीक आहे, वचन दिलं. गेला वनामध्ये गेला, हातामध्ये फरशी कुऱ्हाडी घेतली, चमचम चमचम करणारी फरशी कुऱ्हाडी घेतली, आईला पाणी पाजलं आणि तिचं शिर उडवलं गेलं. तेच शिर आपल्या स्वर्गामध्ये आराधना केली. तर ती आराधना कशी केली ती गाण्यातून ऐका. अंबाबाईचं गाणं गातो. आपल्या घरी आई जगदंबा आलेली आहे. प्रत्येकाने या माऊलीच्या वाटेला आई जगदंबेचा माझ्या रुक्मिणी मातेचा मी आज तुमच्याकडून जोगवा मागत आहे. प्रत्येकाने जोगवा टाका. फुल नाही फुलाची पाकळी. मी मला 500 ट्रॅक्टर द्या, नाम द्या, कसलं नाही, पण फुलाची फुल नाही पाकळी. पण या देवीचा जोगवा द्या गा. घालवली साज बाई बाई राजेंद्र चेअरमन घाडगे यांनी या जोगव्यासाठी 100 रुपये आणि आमचे दुसरे
दत्ता भाऊसुरे हरिभक्त पराय यांनी 1 रुपये दिला. बिगर कामी 20 रुपये किती दिले त्यांनी दिले 100 रुपये. 100 त्याशिवाय आपला धंदा उठतोय काय वारी होईल का? त्यांना मला ठोका पावतो होत्या आजचा दिवस आणि बरोबर कोण कोणाच्या घरी येणार नाही. पण या जगदंबे मातेचा या जगदंबेचा जोगवा झालेला आहे. आता काय राहिलं त्याचप्रमाणे जगदंबा रेणुका मातेला सांगितलं माते त्या परशुरामाने आपल्या आईला वनात केली आणि तिचं शिर उडवलं. त्या आधी सांगितलं होतं
की वडिलांना मला वचन द्या, त्यांनी वचन दिलं. आईला नेहमी तसं आईचं शिर होतो. स्वर्गाला गेलं त्यावेळेस माझ्या जगदंबेनं माझ्या ह्या सर्व देव दैत्यांनी 33 कोटी दैवतांनी त्याची आराधना करायची सुरुवात केली. हे बघा त्यावेळेस नवरात्र नाही. बघा भाऊजी नवरात्र कधी झालं त्यावेळेस झालेलं आहे. त्यावेळेस आपण चोख भरतो. माता माऊली ऐका या कथाला त्याला लक्ष द्या. खरं बाळून हेच आहे. आपण चोंगी लोक किती बी करतो. परशुरामाला काय नाही हाय बाळांना ज्याप्रमाणे या परशुरामाने आईचं शिर उडवलं, स्वर्गाला गेलं, त्याचा चौक भरला. मला सांगा माऊली, पूर्ण देण्यात आहे का? खरी शिष्टी खरी आहे का? आपण रास भरतो, तांदळाचे रास भरतो,
चव करतो बरोबर ना आपण चव करतो त्याच्यावरती कलश मान्य आहे त्याच्यात आपण पाणी ठेवतो त्या घटामध्ये पाणी ओततो त्याच्यामध्ये एक रुपया टाकतो बरोबर ना त्याच्यावरती काय असतं नारळ मध्ये माझ्या रेणुका मातेचं शिर आहे त्या मातेचं शिर आहे त्याच्यामध्ये 1 रुपया माझ्या रेणुका मातेचा माझ्या या रुक्मिणी मातेचा आत्मा आहे त्याच्यात पाणी आहे ऐका माऊली हो सत्य नाही सगळं टाळ्या वाजवायच्या त्या मातेचं कुणाची वारी घ्यायची तुम्ही मोकळा सांगितलं कुणाची वारी घ्या म्हणून त्या मातेचा त्याच्यामध्ये पाणी पाणी म्हणजे त्या मातेचं कोण आहे माहिती का ऐका माऊली त्यात पाणी पाणी म्हणजे त्या देवीचं रक्त आहे बघा माता माऊली हो माऊली तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे मी माझ्या अंत बोलत नाही की मला बुद्धी देईल परमेश्वर मला बुद्धी देईल त्याप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे मी आधी सांगितलं होतं त्यामध्ये जे पाणी आहे ते रक्त आहे आणि आपण कलश म्हणतो कलश त्या मातेचं शिर आहे धड आहे धड म्हणून त्यापासून नवरत्न झालं त्यापासून आईचा जोगवा झाला आणि त्याच्यानंतर आईचा गोंधळ आपल्या पुढे कसा आहे की तुम्हाला गाण्यातून सांगतो 2 मुलं येतो 2 मुलं उठा
आपली रुक्मिणी माता एवढं समजा आणि प्रत्येकाने आपल्या मुलीला पण बापाचा बाप कसा रडतो माझा बाप रडतो ऐका समानवाडी बसले मंडळ यांनी या मुलीसाठी अखंड 500 रुपये जाणार आहे ज्यांना आईची त्याला मुलगी असतात त्यांना मुलीचं काहीतरी कळवलं आलेलं आहे म्हणून त्यांनी 300 रुपये 500 रुपये काढले सॉरी माझ्या पंढरीच्या माझ्या पंढरीच्या रुक्मिणीसाठी पांडुरंगाचं वारा आणलं आणि त्या रुक्मिणीसाठी यांनी 100 रुपयाचं दान केलं आई राहिली आता बाप रडतोय बापाला पण मुलीची माया आली बाई माझा बाप रडतो माझा हृदय ज्याप्रमाणे तुम्हाला भगवंत असेल तर रूपाने दे आणि चिमणी माझी आपल्या त्यांना शास्त्रात द्यावा पांडुरंगाला विनंती आहे बसलेल्या मंडळी सांगणार आहे शेवट गाणं आहे आणि अजून एक आपला भैरवी होणार आहे 2 गाणी आणि कार्यक्रम आपला समाप्त होणार आहे पण एकीसाठी गाणं आहे फक्त काळजात घर केलेलं आहे आपल्या काळजाला बाण लागला असं गाणं आहे तुम्हाला सांगत आहे माझा भाऊ रडतो माझा भाऊ रडतो तिच्यासाठी 51 रुपये गंगासाठी त्यांची थोरली मुलगी महिला पण शेवट चित्त जीव ऐकायचं बरोबर